बर्फावर अजिबातच चालता येत नव्हतं. मी गमबूट घातले होते तरी पण आहे ना, पाय असे बर्फामध्ये रुतायचे. आजचा काश्मीरमधील माझा 3रा दिवस आहे आणि आज मी चाललेली आहे गुलमर्गला. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुलमर्गबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलमर्गमधील फेमस ॲक्टिव्हिटी गंडोला केबल कार राईड याची संपूर्ण माहिती देणार आहे. त्याचे चार्जेस कोणते आहेत, फेज 1, फेज 2 म्हणजे कोंगडोरी आणि अफरवत पीक असे 2 फेज आहेत ह्या गोंडोला केबल राईडचे. त्याचे चार्जेस काय आहेत आणि ह्याचे तिकीट आहेत ते गुलमर्गला जाण्याआधी किती महिने अगोदर आपण हे तिकीट बुक केलं पाहिजे, तसेच कोणत्या स्लॉटमध्ये आपण हे तिकीट जे आहेत ते बुक केले पाहिजेत. वरती हाईटवर गेल्यानंतर स्नोवर वेदर कसं असणार आहे आणि आपण आपल्यासोबत कोणते कपडे कॅरी करायचे आहेत. गंडोला केबल राईडच्या इकडे जाण्यासाठी कॅबचे चार्जेस काय आहेत. स्नोवरती गेल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज मिळणार आहेत, तसेच गुलमर्गला भेट देण्यासाठी कोणते महिने योग्य आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग एक्सप्लोअर करूयात गुलमर्ग. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या काश्मीरमधील ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. आजचा काश्मीरमधील माझा 3रा दिवस आहे. श्रीनगरमधील हॉटेल अल शेहमाग येथे आमचा 3 दिवसाचा मुक्काम आहे. तेथील हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे आम्ही उरकून घेतला आणि सकाळीच आम्ही लवकर निघालो. श्रीनगरमधील हॉटेल अल शेहमाग याचा मी रूम टूर तसेच रिव्ह्यू लवकरच देणार आहे, म्हणजे एक व्हिडिओ अपलोड करणार आहे स्पेशल असा. त्यामुळे चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. मी निघालेले आहे काश्मीरमधील फेमस हिल स्टेशन असणाऱ्या गुलमर्गला. गुलमर्गला आपल्याला 12ही महिने बर्फाने आच्छादलेले हिमालय पर्वत बघायला मिळतात. काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटला जातो. खरंच आहे हे. आता एप्रिल महिना चालू आहे आणि भारतामध्ये आपल्याला सगळीकडे गरम इतकं होतंय आणि इथे आपल्याला बर्फ पाहायला मिळतोय आणि वातावरणामध्ये इतकी थंड आल्हाददायक अशी हवा आहे. एकदम प्रसन्न वातावरण आहे. श्रीनगर टू गुलमर्ग हे सुमारे 51 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या रस्त्यावरून आपल्याला येताना आर्मीचे जागोजागी चेकपोस्ट दिसतात. आर्मीचे लोक बरेचसे इथे थांबलेले असतात, त्यामुळे आपल्याला फिरण्यासाठी भीती अजिबात वाटत नाही. आम्ही आता गुलमर्गच्या इथे पोहोचलेलो आहोत. गुलमर्गमधील फेमस ॲक्टिव्हिटी म्हणजे गंडोला राईड. हे गंडोला राईड म्हणजे केबल कार आहे आणि आशियातील सर्वात उंच अशी ही केबल कार राईड आहे. आम्ही आमची ट्रॅव्हल्सची गाडी इथे पार्क केली, कारण आता ट्रॅव्हल्सच्या गाडीने आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. इथल्या लोकल युनियन लोकांच्या ज्या कॅब आहेत त्याच बुक करून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आम्ही ही गाडी बुक केली 100 रुपये जाण्यासाठी आणि 100 रुपये परत रिटर्न येण्यासाठी, म्हणजे पर पर्सन 200 रुपये कॅबचे चार्जेस होते. इतना पुलिस क्यों रहता है? इतना बहुत पुलिस है. वीडियो मत ले लो इसका दादा. आता इकडे आतमध्ये तिकीट्स वगैरे चेक केले जातात. आधार कार्ड वगैरे चेक करून मग आपल्याला एंट्री दिली जाते. गंडोला केबल कार राईडसाठी आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते आणि तेही 2 महिन्यापूर्वी आम्ही तिकीट काढलं होतं, कारण आम्ही जे टूर ट्रॅव्हल्स ज्यांच्याकडून पॅकेज घेतलं होतं त्यांनी म्हटले की तुम्ही आधीच काढा, कारण हे तिकीट्स मिळत नसतात, अवेलेबल नसतात. कारण एप्रिल महिना जो आहे, एप्रिल ते जून हा त्यांचा पीक सीझन आहे आणि इथे खूप गर्दी असते. आत्ताही बघू शकता तुम्ही, प्रचंड गर्दी आहे. सकाळचा स्लॉट होता 9 ते 11 या टायमिंगमध्ये आमचं तिकीट बुक झालेलं होतं. आम्ही सर्वांनी फेज 1 म्हणजे कोंगडोरीसाठी आमची केबल कार तिकीट बुक केली होती. इथे आधार कार्ड वगैरे चेक केलं, आमचं तिकीट चेक केलं, त्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री दिली. तर अशा पद्धतीच्या बघा केबल कार आहेत, त्या सतत मूव्हिंग होत असतात. आपल्याला पटकन जाऊन त्याच्यामध्ये बसायचं असतं. एका केबल कारमध्ये 5-6 लोक निवांत बसू शकतात. तुम्ही ही केबल कारची राईड घेणार असाल तर सकाळचं लवकरचं तिकीट बुक करा, म्हणजे तुम्हाला वरच्या साईडला जास्त एन्जॉय करता येईल, भरपूर वेळ तिथे घालवता येईल. खूप सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. पहिल्यांदाच मी अशा केबल कारमध्ये बसलेले होते आणि एवढ्या हाईटवरती जाणार होते, म्हणजे सुमारे समुद्र सपाटीपासून 2730 मीटर उंचीवर हे कोंगडोरी फेज 1 आहे. म्हणजे जवळपास 8530 फुटावरती इतक्या उंच जायचं होतं आणि खूप सुंदर असा व्ह्यू होता इथे नेचरचा.
हे बघा, इथे आपल्याला खालच्या बाजूला थोडा बर्फ दिसत नाही आणि हे जे घरं दिसत आहेत तुम्हाला, हे मेंढपाळ लोकांची घरे असतात. मेंढी घोडे असे चरणारे जे लोक आहेत ते इथे उन्हाळ्यात ते वास्तव्यास येतात आणि पुन्हा मग हिवाळ्यामध्ये इथून ते निघून जातात, कारण हा हिवाळ्यामध्ये संपूर्ण परिसर जे आहे तो बर्फाने आच्छादलेला असतो. आम्ही निघालेला आहोत ते कोंगडोरी फेज 1 आहे आणि त्याच्या पुढचा जो फेज आहे फेज 2 तो अफरवत पीक आहे. तो तर 13,780 फुटावरती आहे. इतक्या उंचावरती असल्यामुळे तिथे ऑक्सिजन लेवल थोडी कमी असते. त्यामुळे काही लोक म्हटले की आपल्याला इथेच बर्फ जर बघायला मिळत असेल तर वरती कशाला जायचं. त्यामुळं आम्ही कोंगडोरी येथेच गेलो. कोंगडोरी येथे जाण्यासाठी गंडोला केबल कारची राईडची प्राइस आहे 800 रुपये. त्याच्यामध्ये जाणं येणं इन्क्लूड आहे आणि तुम्हाला जर सेकंड फेज म्हणजे अफरवत पीक येथे जायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा 1000 रुपये चार्जेस पे करावे लागतात. त्याचं तिकीट आहे एकूण 1800 रुपये, म्हणजे त्याच्यामध्ये जाणं येणं इन्क्लूड आहे. इतकं भारी वाटत होतं इथे आल्यानंतर. सगळीकडे बघेल तिकडं पांढऱ्या शुभ्र असा बर्फ पसरलेला होता आणि काय करू आणि काय नको असं वाटत होतं. फोटोज रील्स वगैरे बनवले आम्ही. बर्फावर अजिबातच चालता येत नव्हतं. मी गमबूट घातले होते तरी पण आहे ना, पाय असे बर्फामध्ये रुतायचे. हिमालय पर्वतावर चालण्याची मज्जा तर एक वेगळीच होती. आम्ही जॅकेट्स आणि गमबूट घेतले होते. जॅकेटचे पर पर्सन 100 रुपये आणि गमबूटचे 100 रुपये. जॅकेट्स वगैरे घेतले होते कारण आम्हाला वाटलं होतं की बर्फ आहे म्हटल्यानंतर थंडी खूप असणार, पण तसं काहीच आवश्यकता पडली नाही जॅकेट्स वगैरे घालण्याची. तुम्ही जर काश्मीर फिरण्यासाठी येणार असाल तर एप्रिल ते जून हे महिने काश्मीर फिरण्यासाठी अगदी बेस्ट आहेत. म्हणजे काश्मीरमध्ये इथे आपल्याला बर्फही अनुभवता येतो आणि आजूबाजूचं नेचर आहे ते सुद्धा फिरून पाहता येतं. कारण डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या फ्रेंड सर्कलमधील एक ग्रुप आला होता काश्मीर फिरण्यासाठी. तेव्हा इतकी बर्फवृष्टी होते इथं आणि थंडीही खूप होती. त्यामुळे ते बाहेर कुठे फिरायची त्यांची इच्छाच राहिली नाही. बाहेर तर सोडा, पण ते रूम मधून बाहेर सुद्धा निघायला त्यांना नको वाटायचं, इतकं थंडी येथे होती. त्यामुळे त्यांना व्यवस्थित काश्मीर फिरता नाही आलं, एन्जॉय करता नाही आला. किती सुंदर हे हिमालय पर्वत दिसतात बघा. वरच्या बाजूला गुलमर्गला येथे आपल्याला मॅगी, चहा, कॉफी आणि काश्मीरी फेमस कावा मिळतो. मग अशी आम्ही कावा पिला होता. मॅगी वगैरे आम्ही काही इथे खाल्ली नाही. प्लास्टिक कवरमध्ये इकडे सगळे ह्या स्नो बाईक रॅप करून ठेवलेल्या आहेत. जेव्हा बर्फ खूप असतो तेव्हा आपल्याला मग इथे स्कीइंग किंवा अशा ह्या स्नो बाईकची राईड वगैरे घेता येते. तसेच इथे आपल्याला घोड्यावर बसून इकडे आजूबाजूचा परिसर पाहता येतो. आता हळूहळू इकडे बर्फ वितळायला लागलाय आणि बघा त्याचं जे ग्लेशियर म्हणतो पाणी आपल्याला दिसतंय. इथे सध्या स्लेज ऍक्टिव्हिटी होती, म्हणजे हाईट वरून खाली आपण घसरत येऊ शकतो. याचे पर पर्सन 100 रुपयाचे चार्जेस होते. गुलमर्गच्या इथे आपल्या हिंदी जुने नवीन पिक्चरचे बरेचसे शूटिंग झालेले आहेत. जर तुम्ही काश्मीरला आलात आणि गुलमर्ग नाही फिरलात म्हणजे तुमची काश्मीरची ट्रिप अधुरीच आहे असे समजा. गुलमर्गला मिडो ऑफ फ्लावर्स असेही म्हणतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथे जे दरी आहेत, आपण खालून वरपर्यंत आलो त्या दऱ्यांमध्ये सगळीकडे जंगली फुले ही बहरलेली असतात. सकाळी आम्ही लवकर आलो होतो इकडे, त्यामुळे आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि आम्हाला वाटलं होतं की सोनमर्ग मध्ये जसे रील्स बनवून देतात तसे इथे रील्स बनवणारे लोक असतील, पण इकडे जास्त तसं रील्स बनवणारे लोक नव्हती. त्यामुळे आम्ही कपडे चेंज करण्यासाठी घेऊन आलो होतो लेडीजनी. पण इकडे लेडीजला कपडे चेंज करण्यासाठी जागा नाहीये. जर तुम्ही फोटोशूट करणार असाल साडीवरती वगैरे तर इकडे आधीच साडी वगैरे वेअर करून या. आता ही भली मोठी रांग तुम्हाला दिसत असेल तर ही जी रांग आहे ती परत रिटर्न जाण्यासाठी थांबलेली आहेत. इथे काश्मीरी शाल वगैरे विकणारे लोक असतात. आम्ही इकडे भेळ घेतली, 50 रुपयाला ती भेळ होती. पण मला एक गोष्ट इथे खटकली की हे लोक जे आहेत विकणारे ते त्यांचे व्हिडिओ घेऊ देत नव्हते. म्हणजे ते म्हणायचे की जे विकायचं प्रोडक्ट आहे त्यांचे व्हिडिओ घ्या, पण आमचे चेहरे वगैरे दाखवू नका. तर असं का म्हणत होते काय माहिती. शाल कितने की भैया? 1000 में 3 शॉल, 4 शॉल, मॉइस्ट शॉल मैडम। रंग नहीं जाएगा क्या इसका? नहीं जाएगा दीदी, प्योर में भी मिलेगा, पश्मीना कलमकारी रेबेट। और वो सफेद में डिजाइन है वो? ये वाला है कलमकारी दीदी, ये मिलेगा 450 में दीदी। त्यांनी आम्हाला सांगितलं की तो व्हिडिओ डिलीट करून टाका. गुलमर्गहून श्रीनगरकडे परत जात असताना आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की इकडे एक फॅक्टरी आउटलेट आहे, म्हणजे शालींचं प्रॉपर दुकान आहे. तुम्ही तिथे शाल खरेदी करू शकता. अगदी 100 रुपये पासून स्टार्ट होतात
म्हणून आम्ही मग त्या दुकानामध्ये गेलो आणि बऱ्याचशा शाली पाहिल्या, पण खूप महाग किमती सांगत होत्या. ते लोक काय करतात की आपल्यासारख्या पर्यटकांना बघून काहीही किमती सांगतात आणि आपल्याला त्या शालींचा अंदाज पण लावता येत नाही की ही शाल स्वस्त आहे की महाग आहे. 3,500 रुपये this one. 3,000. ते तर म्हणलं 100 पासून पुढं काय हाँ Very आउटलेट फॅक्टरी 1700 रुपये सांगतो का मोठे स्वेटर शॉल देखना था कि स्टॉल शॉल नहीं हाँ क्वालिटी अच्छा लेकिन बहुत महंगा लग रहा है. किती सांगितलेलं होते तिला आपण गेलो गोंडोलाला? जामा वाला शॉल मला सांग शॉल कशाला स्टॉल घे. हाँ स्टॉल बघ ना. शॉल छोटा है शॉल बड़ा है. शॉल क्या करने का हमारे पास उतना ये नहीं ठंडी नहीं रहता. ये नहीं होता 3,000 स्टॉल ही सर. देखना हो देखो स्टॉल मगर अच्छा आएगा. हाँ? ये पश्मीना आता है. ये देखो एक ये आएगा बैंड में एक और ये आएगा. ये 750 रुपीज़ का है. ये देखो ये वाला ये 750 रुपीज़ कश्मीर का चिनार. इसमें कलर मिलेगा बहुत सारे कलर मिलेगा. ये वो ये चांगला है. ये है ना मशीन बेड का है. ये मशीन से आजचा हा माझा गुलमर्गचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.